घराच्या अंगणात चैत्रांगण रांगोळी काढावी, ही वास्तुशास्त्रानुसार अधिक महत्त्वाचं मानलं जातं. मग या चैत्रांगणातील 33 प्रतीकांचं महत्त्वही अधिक आहे, ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होते असं म्हणतात. चैत्रांगण रांगोळी आपल्या अंगणात का काढावी? घराच्या उंबरठ्यावर काढली जाणारी चैत्रांगण रांगोळी ही आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण परंपरा असली तरी 33 प्रतीकांमुळे घरात सुख समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि देवीचं आगमन होतं असं मानलं जातं. म्हणूनच पूर्वीपासून स्त्रिया श्रद्धेनं ही रांगोळी काढतात, जेणेकरून घर मंगलमय आणि शांत राहील. पण हे 33 चिन्ह नेमकी कोणती आहेत, यामागचं शास्त्र काय आहे आणि चैत्रांगण रांगोळी इतकी महत्त्वाची का आहे, यात वास्तुशास्त्राचं कोणतं महत्त्व आहे, हे संपूर्ण जाणून घेऊया. आता 19 मार्च 2026 रोजी चैत्र महिना सुरू झालाय. तिथूनच पुढे अर्थात अक्षय तृतीयेपर्यंत चैत्रांगणाची रांगोळी काढण्याचे वास्तू लाभ आहेत. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढी उभारून करतो, त्याचबरोबर दारात नक्षीदार रांगोळी सुद्धा काढतो. मात्र चैत्र मासात एक विशिष्ट रांगोळी काढली जाते, ती म्हणजे चैत्रांगणाची. गेरूने सारवलेल्या जमिनीवर पांढऱ्या शुभ्र रांगोळीने मंगलमयी प्रतीके रेखाटली जातात. पण ती का रेखाटायची, त्यामागचे अर्थ काय आणि त्यामुळे वास्तूची भरभराट कशी होते, या समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या सुंदर संदेशातून जाणून घेऊया. यंदा 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा, हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि चैत्र मासाची ही सुरुवात झाली. म्हणूनच पुढील माहिती जाणून घेत आपणही 19 एप्रिलला अक्षय तृतीयेपर्यंत चैत्रांगण रांगोळी रेखाटावी आणि त्याचा लाभ घ्यावा. आता ही चैत्रांगण रांगोळीचं महत्त्व काय, तर सूर्य, चंद्र, 2 गौरी, स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा, 5 कोणांची आकृती म्हणजे पंचेंद्रिये, कामेंद्रिये इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या 33 प्रतीकांना या रांगोळीत स्थान असतं. ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कारच असतो. चैत्र हा चांद्र वर्षाचा पहिला मास आहे. या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र असतं, त्यावरून या महिन्याला चैत्र असं नाव मिळालंय. निसर्गाला फुटणारी नवी पालवी, उन्हाळ्याची सुरुवात, चैत्र गौर यांबरोबर खास चैत्रात काढली जाणारी चैत्रांगण ही रांगोळी ही चैत्राचं वैशिष्ट्य समजलं जातं. ही रांगोळी शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत रोज सकाळी अंगणात काढली जाते. सूर्य, चंद्र, 2 गौरी, स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा, 5 कोणांची आकृती, पंचेंद्रिये, कर्मेंद्रिये इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या 33 प्रतीकांना या रांगोळीत स्थान असतं. आधी सांगितल्याप्रमाणे ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कारच आहे. आता चैत्रांगण रांगोळीची सुरुवात देखील आंब्याच्या पानांचं तोरण काढण्यापासून होते, कारण हिंदू संस्कृतीत आंब्याच्या पानांचं तोरण बांधण्याची प्रथा आहे. सूर्यापासून घरातल्यांना ऊर्जा मिळावी, चंद्राची शीतलता मिळावी, चांदण्यातला आल्हाददायी अनुभव मिळावा, या उद्देशानं आंब्याच्या तोरणानंतर या रांगोळीत चंद्र, सूर्य, चांदणी हे आकाशस्थ ग्रह काढले जातात. प्राण्यांबद्दल मानवाचा असलेला कृतज्ञतेचा भाव गोपज्ञाच्या प्रतीकातून प्रगट केला जातो. घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि घराची भरभराट व्हावी या हेतूनेही लक्ष्मीची पावलं स्वस्तिक चैत्रांगणाच्या रांगोळीत रेखाटली जातात. सुलट स्वस्तिक मांगल्याचं शुभचिन्ह समजलं जातं, पण या रांगोळीत उलट स्वस्तिकही काढलं जातं. जीवन हे नेहमी घड्याळाच्या काट्यासारखंच फिरेल असं नाही, तर कधी कधी उलट्या दिशेनेही फिरतं. तेव्हा न डगमगता, निराश न होता, संकटावर मात करत पुढे जायचं, हाच अर्थ या प्रतीकातून व्यक्त होतो. सौभाग्य लेणी म्हणून करंडा, फणी, मंगळसूत्र रांगोळीत काढले जातात. कमळ म्हणजे शोभा, वैभव, कीर्ती, मांगल्य यांचं प्रतीक आहे. ज्ञानकमळ म्हणजे ज्ञानाची जोपासना करणारं प्रतीक, तर नाभी कमळ म्हणजे जीवनाची उत्पत्ती, स्त्रीतत्व सांगणारं प्रतीक आहे. यात पाळणाही असतो. पाळणा म्हणजे जन्मोत्सव. घरात जन्मलेल्या नवजात बाळाला आपण पाळण्यात घालतो, तसंच देवांना सुद्धा पाळण्यात घालून जन्मोत्सव सोहळा करतो, म्हणून पाळण्याचं रेखाटन केलं जातं. तुळस ही तर सासूरवाशिनीची सखी, मनातली सुखदुःख हक्कानं सांगता येतील अशी जीवाभावाची मैत्रीण. औषधी गुणधर्म असलेली तुळस काढली जाते, ते तुळशी वृंदावनाच्या प्रतीकातून. शंख म्हणजे नाद, वीरश्री निर्माण करणारा. चक्र म्हणजे सतत परिवर्तनाची जाणीव करून देणारं प्रतीक, तर गदा म्हणजे शौर्याचं प्रतीक. म्हणूनच चैत्रांगणाच्या रांगोळीत शंख, चक्र, गदा ही आयुधं काढली जातात. त्रिशूळ आणि डमरू ही शंकर भगवानांची आयुधं आहेत. त्यामुळे शरीरातला त्रिदोष म्हणजेच वात, पित्त, कफ याचं शमन करत ते त्रिशूल, तर शब्द ब्रह्माचं उगमस्थान असलेलं डमरू देखील या रांगोळीत काढण्याची पद्धत आहे.
कुठल्याही मंगलप्रसंगी देवापुढे कलश ठेवला जातो. कलशातलं पाणी म्हणजे जलतत्व, तर नारळ हे जीवनाचा सन्मान करणारं असतं. तसेच तांब्याचे भांडे हे अतिथींचं स्वागत करण्याचं साधन आहे. म्हणून चैत्रांगणाच्या रांगोळीत कलश आणि तांब्याचं भांड काढले जातं. कासव संथ गतीने चालून देखील विजयी होतं. कासव ज्याप्रमाणे आपले हातपाय आवरून घेतं, त्याचप्रमाणे आपणही आपले विकार आवरावेत असा संदेश देणाऱ्या दीर्घायुषी प्राण्याचं कासवाचं रांगोळीतून रूप रेखाटलं जातं. गरुड हे भगवान श्रीहरी विष्णूंचं वाहन आहे. गगनाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य घरातल्या सर्व सदस्यांना मिळावं यासाठी गरुडाचं प्रतीक दारात काढलं जातं. सर्प हा बळीराजाचा खरा मित्र आहे. त्याचं ऋण मान्य करण्यासाठी सर्पाची प्रतिमा काढली जाते. हत्ती म्हणजे वैभव, संपत्ती, गजांत लक्ष्मी ही हत्तीवरून येते. हा हत्ती मुख्य दरवाजातूनच आत येतो. तेव्हा आपल्या घरात येणारी लक्ष्मी देखील राजमार्गानंच यावी यासाठी दारातल्या रांगोळीत हत्ती काढला जातो. चैत्रांगणातल्या रांगोळीत 5 बाहुल्या काढल्या जातात. त्यांना कुणी 5 पांडव असंही म्हणतात, तर कुणी पंचकन्या, ज्यांना पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचं प्रतीक मानलं जातं. घरात देवाचं अधिष्ठान हे असलंच पाहिजे. देवाची जागा म्हणजे देव्हारा, हा देखील या रांगोळीत महत्वाचा आहे. तर भक्ती आणि श्रद्धा याचं बलस्थान म्हणजे पालखी. सगळ्यात शेवटचं आणि 33वं प्रतीक म्हणजे वेल. वंशविस्ताराचं प्रतीक असलेला हा वेल काढल्यानं घराण्याचा वंश पिढ्यानपिढ्या वाढत राहतो अशी श्रद्धा आहे. चैत्रांगणाची वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी रेखाटली जाते ती या अर्थपूर्ण अशा 33 प्रतीकांच्या सहाय्यानं. प्रत्येक प्रतीकातलं श्रेष्ठत्व आपल्या घरात आणि घरातल्या प्रत्येक सदस्यांना आत्मसात करावं हाच एक निर्मळ हेतू या रांगोळी मागे असतो. घराच्या अंगणात चैत्रांगण रांगोळी काढावी हे वास्तुशास्त्रानुसार अधिक महत्वाचं मानलं जातं. मग या चैत्रांगणातील 33 प्रतीकांचं महत्वही अधिक आहे, ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होते असं म्हणतात. चैत्रांगण रांगोळी आपल्या अंगणात का काढावी? घराच्या उंबरठ्यावर काढली जाणारी चैत्रांगण रांगोळी ही आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण परंपरा असली तरी 33 प्रतीकांमुळे घरात सुख, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि देवीचं आगमन होतं असं मानलं जातं. म्हणूनच पूर्वीपासून स्त्रिया श्रद्धेनं ही रांगोळी काढतात, जेणेकरून घर मंगलमय आणि शांत राहील. म्हणून चैत्रांगणाची रांगोळी ही आपल्या अंगणात चैत्र महिन्यात तरी काढावी असं सांगितलं जातं. मग तुम्ही सुद्धा चैत्रांगणाची रांगोळी आपल्या अंगणात काढता का? आणि या रांगोळी मागचे 33 चिन्ह आणि त्याचा अर्थ तुम्हाला माहित होता का? कमेंट करून नक्की सांगा. चैत्रांगणाच्या रांगोळीचा हा वारसा पुढे नेण्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.